बाप्पाला जवळजवळ 20 ओव्यातून ज्ञानोबारायांनी नमन केलंय. सर्वात पहिल्यांदा गणपती बाप्पाच्या तात्विक स्वरूपाचं वर्णन केलं, नंतर वाङ्मयीन गणपती सांगितला आणि पुन्हा एकदा ज्ञानेश्वर महाराज गणपती बाप्पाच्या तात्विक स्वरूपाकडे येत आहेत. उपक्रम आणि उपसंहार याची एक वाक्यता आपल्याला दिसून येते. सुरुवात गणपती बाप्पाचं वर्णन करताना ओमनी केलेली आहे आणि नंतर श्री गणेशाचं वर्णन केलं. सुरुवात केली ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, आणि नंतर गणपती बाप्पाचं जे वर्णन केलेलं आहे ते वाङ्मय स्वरूपात वर्णन केलेलं आहे. आणि पुन्हा एकदा आता उपसंहार करत असताना ज्ञानोबाराय गणपती बाप्पा हे ओंकार स्वरूपच आहेत असं सांगतात. कसा ओंकार ज्ञानोबारायांनी सांगितलाय? अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. हा ओम जो आहे आपण आडवा लिहिण्याच्या ऐवजी जर उभा लिहिला तर खाली जो अ राहतो त्या अ म्हणजेच गणपती बाप्पाचे 2 पाय आहेत. आकार चरण युगुल, युगुल म्हणजे 2. आकारामध्ये गणपतीचे 2 पाय आपल्याला बसवता येतात. उकार उदर विशाल, उकार जो आहे तोच गणपती बाप्पाचं विशाल असलेलं उदर आहे किंवा पोट आहे. आणि मकार महामंडल मस्तकाकारे, पुढे जो काही वर्तुळाकार मकार आहे शेवटी. ओम मध्ये सुरुवातीला आकार आहे, नंतर उकार आहे आणि नंतर शेवटी गोलाकार असा मकार आहे. तो मकार म्हणजे मकार महामंडल मस्तकाकारे, गणपती बाप्पाचं मस्तक आहे. म्हणजे एका ओम मध्ये सर्व गणपती बाप्पा आपल्याला पाहता येतात, बसवता येतात. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात गणपती बाप्पा सुद्धा ओंकारामध्येच त्या ठिकाणी आपल्याला पाहता येतात. ओंकाराचे आकार जो आहे तेच गणपती बाप्पाचे 2 चरण आहेत. ओंकाराचं चिंतन करताना आपण मागे चिंतन करून आलोय. ओंकारामध्ये 4 मात्रा आहेत, 4 पाद आहेत. जसे भगवंताचे 4 पाद सांगितले, आत्म्याचे परमात्म्याचे चतुष्पाद आत्मा सांगितलाय, तसाच ओंकाराला सुद्धा 4 पाद आहेत. पहिला अ आहे, नंतर उ आहे, नंतर म आहे आणि एक अमात्रा आहे. आपण पाहून आलो लय चिंतन करताना किंवा मांडुक्य उपनिषदामध्ये ओंकाराचं चिंतन केलेलं आहे. भगवान परमात्मा चतुष्पाद आहे, तसा ओंकार सुद्धा चतुष्पाद आहेत. आणि या सगळ्या अवस्था सुद्धा आपल्याला या भगवंताच्या चतुष्पादामध्ये बसवता येतात. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि साक्षी किंवा तुरीय. या जागृती अवस्थेचे सगळे अनुभव अभिमानी आपल्याला घेता येतात. विश्व, तेजस, प्राज्ञ आणि कुटस्थ चैतन्य किंवा साक्षी चैतन्य. समष्टीच्या दृष्टीने आपण पाहिलं तर विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर आणि ब्रह्म. तर गणपती बाप्पाचे 2 चरण जे आहेत, आकार चरण युगुल, गणपती बाप्पाचे 2 चरण आहेत. चरणाने ज्याप्रमाणे सर्व क्रिया होतात त्याप्रमाणे जागृतीतल्या सगळ्या क्रिया ज्या आहेत, स्थूल क्रिया आहेत, त्याच गणपती बाप्पाचे 2 चरण आहेत.
ओंकाराची ती अ मात्रा आहे. अकार हा जागृतीचा वाचक आहे, उकार हा स्वप्नाचा वाचक आहे, मकार हा सुषुप्तीचा वाचक आहे आणि पुढे कुटस्थ किंवा साक्षी चैतन्य हे परमात्म्याचं वाचक आहे. परमात्मा हा तिन्ही अवस्थेमध्ये आहे आणि तिन्ही अवस्थांचा तो साक्षी सुद्धा आहे. ज्ञानोबारायांनी अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरी वर्णन, तीही अवस्थाचेनी द्वारे उपाधी उपहिताकारे भावा भावरूप स्फुरे दृश्य जे. परमात्मा हा तिन्ही अवस्थांचा साक्षी आहे. अवस्थेंच्या रूपाने सुद्धा परमात्माच आहे. घन अज्ञान सुषुप्ती. बोला, येत असेल तर लवकर सांगा. तो बीजांकुर भाव म्हणती येळ स्वप्न हन जागृती हा फळ भाव तयाच. मला त्याच्या पुढची ओवी पाहिजे. सुषुप्ती जो आहे तो हा बीज भाव आहे आणि स्वप्न आणि जागृती काय आहे? फळभाव आहे. पुढ काय? ऐशी या वेदांती निरूपण भाषा प्रतीती परिती आसो प्रतीती अज्ञान मूळ. म्हणजे या तिन्ही अवस्थांचं वर्णन करत असताना परमात्मा हा तिन्ही अवस्थांमध्ये आहे आणि तिन्ही अवस्थातीत आहे. चांगदेव 65 मध्ये विशेष याचं वर्णन केलंय. म्हणून अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. गणपतीच्या चरणाच्या ठिकाणी आकार ठेवलाय म्हणजे जागृती अवस्था ठेवली, किंवा वेष्टीमधला विश्व ठेवलाय किंवा समष्टीमधला विराट ठेवलेला आहे. गणपती बाप्पाच्या उदराच्या ठिकाणी त्या ठिकाणी उकार ठेवलेला आहे, किंवा स्वप्नावस्था आहे किंवा तेजस आहे वेष्टीच्या दृष्टीने आणि समष्टीच्या दृष्टीने हिरण्यगर्भ आहे. गणपती बाप्पाच्या मस्तकाच्या ठिकाणी म ठेवलेला आहे, किंवा गणपती बाप्पाची ही सुषुप्ती अवस्था आहे. वेष्टीच्या दृष्टीने प्राज्ञा आहे आणि समष्टीच्या दृष्टीने ईश्वर आहे. म्हणून आकार या सगळ्यामध्ये त्या ठिकाणी ओंकारामध्ये संपूर्ण गणेश भगवान आहेत. आकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. विशाल असं उदर म्हणजे उकार आहे आणि मस्तका महामंडल म्हणजे मोठं वर्तुळ. ओंकारामध्ये आपल्याला एक मोठं वर्तुळ दिसतं शेवटी, ते गणपती बाप्पाच्या मस्तकाच्या ठिकाणी आहे. सुषुप्ती अवस्थेमध्ये ज्याप्रमाणे सगळं ज्ञान साठवलेलं असतं त्याप्रमाणे हा गणपती बाप्पाचा मस्तक आहे. जागृती अवस्था स्वप्नात लीन होते आणि या दोन्ही अवस्था ज्या असतात त्या सुषुप्तीत लीन होत असतात. मस्तक म्हणजे बुद्धीचं वाचक आहे. बुद्धीतून या सगळ्या अवस्था प्रगट होत असतात, मनातून सगळ्या अवस्था प्रगट होत असतात. म्हणून मकार महामंडल मस्तकाकारे असा विचार सांगितला. आणि आता हे तिन्ही
एकवटले तेत शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदी बीज. हे तिन्ही म्हणजे कोण? आकार, उकार आणि मकार. मला वाटतं हे तुकाराम महाराजांचा अभंग आहे का? ओंकार, ते ज्ञानेश्वर महाराजांचा. आकार उकार मकार करते हा विचार, परी विठ्ठल अपरंपरा न कळे रया. ओंकार स्वरूप रूप गणेशाचे. ओंकार स्वरूप रूप गणेशाचे. पुढं काय? नाही, हे पहिलं पूर्ण करू द्या, एक पूर्ण होऊ द्या. ओंकार स्वरूप रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश वर्णियेला. आकार तो विष्णू, काय बरोबर आहे का? आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश वर्णियेला. तुका म्हणे ऐशी आहे वेदवाणी, पहावे पुराणी विचारून. किंवा नाथ महाराजांचा पण असा आहे का अभंग आहे, म्हणजे ओंकाराच्या ठिकाणी गणपती बाप्पा आहे असे सांगणारे अनेक अभंग आहेत. हा तुकोबरायांचा अभंग आहे. ओंकार स्वरूपा, हा सद्गुरु समर्था, सद्गुरूला ओंकार स्वरूप मानले. गणपती बाप्पा हे ओंकार स्वरूप आहेत हे सांगणारे अनेक अभंग आहेत. म्हणून असे ओंकार स्वरूप असलेले गणेश भगवान ज्ञानोबाराय म्हणतात, असे हे तिन्ही एकवटले. ओवी बघा काय शब्द बघा, हे तिन्ही एकवटले. हे तिन्ही एक रूप झालेले आहेत. कुठं एकवटलेले? तव शब्द ब्रह्म कवळले. ह्या तिन्ही मात्रा एकत्रित झाल्या की तो ओंकार होतो. आणि तो ओंकार जो आहे तो त्यातच सर्व वेद सामावतात. जया ओंकाराचे कुशी, अक्षरे होती ओंकारेशी, जेथ उपजत वेदेशी उठली तिन्ही. ओंकाराचे कुशी, अक्षरे होती ओंकारेशी, आणि उपजत वेदेशी उठली तिन्ही. अ, उ आणि म या तिन्हीमध्ये तिन्हीने ओंकार होतो. आणि या ओंकाराच्या कुशीत जे उपजत वेदेशी उठली तिने, सगळे तीन वेद त्या ठिकाणी या ओंकारामध्ये सामावलेले आहेत. तसे वेद 4 आहेत, परंतु यजुर्वेदामध्येच अथर्ववेदाचा या अंतर्भाव होतो. आणि या 3 मात्रामध्ये सगळे वेद सामावले गेलेले आहेत. म्हणजे हे तिन्ही एकवटले, तेत शब्द ब्रह्म कवळले. त्या ठिकाणी सगळं शब्द ब्रह्म आलं. शब्द ब्रह्म म्हणजे वेद. वेदाची जी उत्पत्ती आहे ती ओंकारापासून आहे. म्हणजे सगळे वेद ओंकारात सामावलेले आहेत. आणि ओंकार हा परमात्म्याचं वाचक आहे. कोणता वेद कोणत्या अक्षरात सामावला आहे असं वर्णन आलंय का? अ, ओ आणि म हे 3 मात्रा ज्या आहेत त्या 3 मात्रेमध्ये हे 3 वेद आले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. म्हणून ऋग यजु सामू हे तिन्ही म्हणे मी
आत्मा रामू एवं मीच कुलक्रमू शब्द ब्रह्माचा. ओंकारापासून हे सगळे निर्माण झालेले आहेत वेद. वेदापासून सगळी सृष्टी निर्माण झाली. सगळी सृष्टीतली नावं वेदातून सांगितलेली आहेत. आणि वेद हा ओंकार रूप आहे आणि ओंकार हा परमात्मा रूप आहे. म्हणून सगळी सृष्टीसुद्धा काय आहे? परमात्मा रूपच आहे. म्हणून या तीन मात्रापासून जागृती, स्वप्न, सुषुप्ती न अवस्था आणि त्यांच्या अभिमानी विश्व, तेजस, प्राज्ञ, स्थूल, सूक्ष्म कारण सृष्टी किंवा विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर सर्वांची उत्पत्ती असल्यामुळे त्या ठिकाणी हे तिन्ही एकवटले तेत शब्द ब्रह्म कवळले आणि ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदी बीज. म्हणून ओंकार काय आहे? सगळ्याचं आदी बीज आहे. बीज कशाला म्हणतात? नाही, ज्ञानेश्वरीच्या ओवीने सांगायचं. असं हाताने मी सांगू शकतो, असं सांगू शकतो. ओवीत बीजाची व्याख्या सांगितलेली आहे. बीज कशाला म्हणतात? ओवे पाठ पाहिजे त्याच्याकरता. बीज कशाला म्हणतात? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत सुंदर अशी व्याख्या सांगितली बीजाची. अनेक वेळा मी सांगितली ती. जयाचा विस्तारू जेथ लपे, जे न नशतू स्वरूपे. जयाचा विस्तारू जे देथ लपे, ते तयाचे म्हणपे बीजचे घे. कधी नष्ट होत नाही आणि ज्याच्यामध्ये विस्तार लपलेला असतो ते त्याचं काय म्हटलं जातं? बीज. उदाहरणार्थ झाडाचं, वृक्षाचं काय असतं? बीज. बीजची झाले तरू अथवा भंगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. परमात्म्याचाच विस्तार हा सगळं जग आहे. कारण परमात्मा हा काय आहे? बीज रूप आहे. बीज कधी नष्ट होत नाही आणि बीजामध्ये झाडाचा सगळा विस्तार असतो. सविस्तर वटत्व जैसे बीज कणिके माझी असे, आणि बीज कोणू असे वटी जेवी. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात हे तिन्ही एकवटले तेत शब्द ब्रह्म कवळे. अ उ म हे जिथे एकत्र होतात त्याच्यात काय होतो? ओम होतो. तेत शब्द ब्रह्म कवळले आणि त्या ओममध्ये सगळं शब्द ब्रह्म कवळलं जातं, साठवलं जातं. आणि असा असलेला जो ओम आहे तो गणेशाचं स्वरूप आहे. आणि त्या गणेशाला मी वंदन केलं. ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदी बीज. किंवा हे तिन्ही एकवटले. आकाराचा लोप उकारात करा, उकाराचा मकारात करा आणि मकाराचा तुर्य मात्रेमध्ये करा. हे तिन्ही ज्या ठिकाणी एकरूप होऊन जातात ते तर शब्द ब्रह्म कवळले. तो परमात्मा आहे. त्या परमात्म्यामध्येच संपूर्ण वेद त्या परमात्म्यापासून प्रगट होतात. जयाच्या निश्वासी आणि ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदी बीज. ते परमात्म स्वरूप आहे. ओंकार म्हणा किंवा ओम ज्याचा वाचक आहे ते परमात्मा स्वरूप म्हणा. ते सगळ्या जगाचं काय आहे? आदी बीज. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. आद्या जिथं म्हटलंय, आदी बीज इथे शब्द वापरलाय. कारण त्याच्यापासूनच सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे आणि ओंकार हा त्याचं वाचक आहे. म्हणून अशा ओंकार स्वरूप असलेल्या
गणेशाला म्हणा, परमात्म्याला म्हणा, मी काय केलेलं आहे? नमस्कार केलेला आहे. किती ओव्यात नमस्कार केलाय? जवळजवळ 20 ओव्यात नमस्कार केला. कोणाच्या कृपेमुळे केला नमस्कार? ते मिया श्री गुरुकृपा न मिली आदि बीज. कारण एवढा व्यापक परमात्मा आहे, त्या परमात्म्याला नमस्कार करणं सुद्धा माझ्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. त्या परमात्म्याचं तात्विक स्वरूप जाणणं हाच त्याला नमस्कार आहे. तुम्ही आम्ही जो नमस्कार करतो तो खरा नमस्कार असेलच असं नाही. हो, अहो नमस्कार करायला गेल्यानंतर सुद्धा आपलं लक्ष नमस्काराकडं नसतं. नमस्कार करत असताना सुद्धा तिथे भेदभाव शिल्लक असतो. मजची शरण रिघिजे आणि जीवित्वेची अशी जे दिग बोली या न लजे प्रज्ञा केवी. अरे बाबा, मला शरण आला म्हणतो आणि जीवित्वाने राहिलाय म्हणतो, धिक्कार असो त्याचा. तुम्ही केलेला जो नमस्कार आहे खरा नमस्कार असेलच नाही. आपला नमस्कार म्हणजे हो, आपलं भजन म्हणा, आपला नमस्कार म्हणा, आपली पूजा म्हणा. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे देवा ताडन भेदकाची सेवा. भेदकाची सेवा म्हणजे देवाचं ताडन आहे. आपली पूजा म्हणजे देवाला मार देणं आहे, मार देणं. देवाचं ताडन करणं आहे. आपलं दर्शन देवाचं घेणं म्हणजे काय? हो, माऊलीला गेल्यानंतर तिथे माऊलीचा पारा कपडे पिपडे वर काढून, हा माऊलीला भीती वाटत असेल, कधी जातोय विचारा, हा मलाच ढकलतोय का काय काय माहिती. देवाला भीती वाटत असेल आपल्या दर्शनाची. माझ्याजवळ आल्यानंतर सुद्धा किती मला रेटेल सांगता येत नाही, किती तू चोळेल मला सांगता येत नाही. जसा संसारात वसवस करतो तसा माझ्याजवळ आला तर याची वसवस चालूच आहे. दर्शनाला सुद्धा वसवस. देवाला भीती वाटते. ऐशे हळुवारपण जरी येईल, हा हो, पण ते संतांचं सेवा नाही केली तर ऐशे हळवानपण जरी येईल तरीच हे उपयोगा जाईल. एरवी आगवी गोठी होईल मुक्या बरी. आपलं देवाकडे गेल्यानंतर पाहणं वेगळं. आपलं देवाजवळ गेलं तरी बोलणं चालूच आहे. देवाजवळ गेलं, माऊलीजवळ गेलं तरी भांडणं चालूच आहे, रागद्वेष करणं चालूच आहे. त्यामुळे माऊलीला असं वाटत असेल कुठून ब्यात आली काय माहिती माझ्याजवळ. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, इथे हा फोटो ज्यांनी काढला आहे गुलाबराव महाराज इथं बसले होते आणि लहरा पांगारकर माऊलीच्या पूजा करायला आले. अभिषेक चालू आहे, चोळत होते माऊलीला खसाखस खसाखस. इथून ते हे ओरडले आपले गुलाबराव महाराज, म्हटले ओ पांगारकर जरा हळू चोळा म्हणे, तुमच्या हातातली कमीत कमी सोन्याची अंगठी तरी काढा, ती अंगठी लागते माऊलीला म्हणे. हे आंधळे होते, जन्मांध होते. इथून ओरडले बसा खाली, बसा तिथंच जागा. ओ काका, हे आपली सेवा अशी आहे. म्हणजे दुसऱ्याला त्रास देणं हीच सगळ्यात मोठी सेवा. काय नाही देणं घेणं नाही, प्रवचनाचं देणं घेणं नाही, ज्ञानेश्वरीचं देणं घेणं नाही. म्हणून ज्ञानोबराय त्या ठिकाणी म्हणतात, हे तिन्ही एक वटले तेत शब्द ब्रह्म कवळले. शब्द ब्रह्म त्या ठिकाणी कवळीत आलं.
ओम मध्ये सगळं शब्द ब्रह्म म्हणजे वेद साठवलेले आहेत. ओमकार, ओंकारोह वै सर्व वाक, पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरू, घोष ध्वनी नादाकार. तयाचे भुवन जा जो ओमकारो. भगवान म्हणतात तो काय आहे? मी आहे. म्हणून अशा प्रकारे असलेला ओमकार तस्य वाचक प्रणवा. भगवान परमात्म्याचा तो काय आहे? वाचक आहे. आणि तो परमात्मा जो आहे तो ओंकार स्वरूप आहे, तोच गणेश स्वरूप आहे, तोच जगाचा आदिबीज आहे. आणि त्याला मला नमस्कार करायचा होता म्हणून त्याला नमस्कार करत असताना ते मिया श्री गुरु कृपा न मिली. कारण नमस्कार करणं सुद्धा कठीण आहे, पण आमचे श्रीगुरूंनी माझ्यावर काय केली? कृपा केली. श्रीगुरूंची कृपा झाल्याशिवाय खरा नमस्कार सुद्धा आपल्याकडून होऊ शकत नाही. गुरुकृपा झाल्यानंतरच नमस्कार कळतो. कारण नमस्कार म्हणजे काय? नम शब्दामध्ये नम धातू आहे. नमे इति नमः. मी कोणीच नाही, माझं काहीच नाही, सगळं परमात्मा स्वरूप आहे असा साक्षात्कार होणं हा खरा नमस्कार आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात नमस्कार झाल्यानंतर, किंवा ज्ञानोबारायांनी नमस्कारी भक्ती सांगितली. नमिता मानापमान गळाले, मनोनी औचिते ते मीची झाले, ऐशे निरंतर मिसळले उपासिते. अर्जुन आहे गुरुवी भक्ती. आदि ब्रह्मा करोनी, शेवटी मशक धरोनी, माझी समस्त हे जाणोनी स्वरूप माझे. तो नमस्कार आहे. ज्ञानोबाराय म्हणतात मी नमस्कार केला अमृतानुभवात शिवशक्ती समावेशे, मिया नमन केले ऐशे, रंभा गर्भ आकाशे रिगाला जैसा. किंवा सांडोनी मिटफनाचा लोभू, मिटे सिंधुत्वाचा घेतला लाभू, तेवी अहम देवोनी शंभू शांभवी झालो. अहम गेला पाहिजे, शंभू शांभवी स्वरूप झालो पाहिजे, तर खरा नमस्कार आहे. नाही तर काय नमस्कार आहे? अभिमान गेलाच नाही, देहाभिमान तसा शिल्लक राहिला तर तो नमस्कार नाही. आणि हे जाण्याकरता श्रीगुरूंची कृपा पाहिजे. परमार्थामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर काय असेल तर श्रीगुरूंची कृपा आहे. गुरूंची कृपा नसेल तर केवळ साधनं करून परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होत नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी गुरुकृपेचं खूप महत्त्व सांगितलं आहे. गुरुकृपेला वसंत ऋतूची उपमा दिली. आता उपाय वन वसंतू, जो आज्ञेचा आहे वतंतू, अमूर्तची परिमूर्तो कारुण्याचा. ज्ञानेश्वरीत किती ठिकाणी गुरुकृपेचं वर्णन आलंय. तैशी सद्गुरु कृपा होय, तरी करिता काय आपण हे, म्हणून ते अपार माते आहे. ज्ञानदेव म्हणे गुरुकृपा झाल्यावर काय होणार नाही, करील ते काय. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपा. मधोनी माझे नित्य नवे, श्वासोश्वासही प्रबंध व्हावे. गुरुकृपा काय नव्हे. ज्ञानदेव म्हणे माझे श्वासोश्वास सुद्धा त्या ठिकाणी प्रबंध होतील. वास्तविक पाहता मी मूर्ख आहे, एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू,
संत कृपादीपको सोज्वळू असे. गुरुकृपेने सगळं साध्य होऊ शकतं. कृपा म्हणजे काय तर श्रीगुरूंचं सामर्थ्य त्या कृपेतून प्रगट होत असतं. रेडा कधी बोलू शकत नाही, परंतु ज्ञानेश्वर महाराजांची कृपा झाली. होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंती महिमा आगार. गुरुकृपा ज्यांच्यावर झाली, कुठली योग्यता नसताना गुरूंच्या कृपेच्या द्वारा काय तो जीवची परितुके महिषेश. किंवा अमृतानुभवात सुद्धा गुरुकृपेचं खूप वर्णन केलं. कृपा शब्द आला पाहिजे, अशी ओवी पाहिजे. जीव थायावरी पाखाळे, जयाचे कृपा सलिले, जीव हा ठावरी पाखाळे, शिवपणही ओवळे अंगी नलवी. आणि जयाची कृपा पुनीव आहे बघा. कृपेला पौर्णिमा म्हटलंय. म्हणून संतांची कृपा झाली. ज्ञानोबाराय म्हणतात त्या ठिकाणी, ते मिया श्री गुरुकृपा. श्री म्हणजे सामर्थ्यवान. जयाचे नाही ते पहिलं नीट ते काहीतरी चुकतंय. ते कृपा सावाय आहे. जयाचे कृपा सावाय, जेव ब्रह्मा उपरल आहे, ब्रह्मतृणातळी जाय उदाशे जैने. म्हणून कृपा हे तिन्ही एकवटले ते तर शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरु कृपा नमिले आदिबीज. नमले म्हणजे मी तर परमात्मा स्वरूप झालो, ओंकार स्वरूप झालो. आता गणेश भगवानाने मी काही वेगळा राहिलो नाही. हा गणेश भगवंताला केलेला खरा नमस्कार आहे. हा खरा देवाला केलेला नमस्कार आहे. हा केलेला संतांना नमस्कार आहे. नमस्कार केल्यानंतर ज्याला नमस्कार केलाय तो आणि आपण वेगळे नाही राहिलो पाहिजे. तत्स्वरूप होऊन जाणं हाच नमस्कार आहे. बोधचंद्राची आकळा विखुरल्या होती एक वेळा, कृपा पुनिव लीळा करी जयाची. कृपारूपी पौर्णिमा. म्हणून हे तिन्ही एकवटले ते तर शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदी बीज. इथपर्यंत गणपतीला वर्णन झालं. आता वाचा पुढची ओवी. आता म्हणजे कधी? आता शब्द जो आहे तो अनंतरीय वाचक आहे. आता म्हणजे गणपतीला वंदन झाल्यानंतर आता. सगळ्यात पहिल्यांदा कोणाला वंदन आहे? गणपतीला. कारण गणपती ही आदी पूजन करण्याची देवता आहे. गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहे. गणपती बाप्पा ही विघ्नहारता देवता आहे. आता आपल्याला ग्रंथ लिहायचा आहे म्हणून भरभरून गणपतीचं वर्णन केलं. ज्ञानोबारायांनी गणपतीचं वर्णन करत असताना कुठलंच जगातलं वाङ्मय सोडलं नाही. कारण ज्ञानोबारायांना ही जी ज्ञानेश्वरी लिहायची असं वाङ्मय जगात तयार करायचं आहे की या वाङ्मयामध्ये सगळी शास्त्र, पुराणं, स्मृती, काव्य, नाटक सगळं ज्ञानोबारायांनी आणलंय. ज्ञानेश्वरी वाचली ना बस सगळं वाचल्यासारखं झालं पाहिजे. म्हणून ज्ञानोबारायांनी गणपतीला वंदन करत असतानाच ह्या सगळ्या शास्त्रांना विनंती केली, बाबा या तुम्ही, आता तुम्ही गणेश रूपच आहात. सगळ्यांची कृपा संपादन करून ज्ञानोबारायांनी हे वाङ्मय लिहिलंय. गणेश भगवंताच्या स्वरूपात या सगळ्यांना नमस्कार केलेला आहे.
आणि पुन्हा मग शेवटी ओंकाराने उपसंहार केला. हे सगळं ओंकार स्वरूप आहे. जगातली सगळी नावं रूपं जे आहेत ओंकार स्वरूप आहेत आणि ओंकार हा परमात्मा रूप आहे. आणि आता हे वंदन झाल्यानंतर ग्रंथ निर्माण करण्याकरता वाणीची सुद्धा कृपा पाहिजे. जशी बुद्धी पाहिजे तशी काय पाहिजे? वाणी पाहिजे. काहींना वाणी असते, बुद्धी नसते. काहींना बुद्धी असते, वाणी नसते. काहींना असं वाटतं काय सांगावं, हे सांगू का ते सांगू, ते सगळे ग्रंथ तयार असतात, पण बोलायला लागलं शब्दच फुटत नाही. त प प काहीतरी होऊन जातं. काहींना खूप चांगलं बोलता येतं, पण एकच टिपण असतं. बुद्धी चालत नाही, बुद्धीत काही राहत नाही. म्हणून दोन्हीची कृपा होण्याकरता म्हणून वाणीची तर कृपा आपला बुद्धीची तर कृपा पाहिजेच. गणेशाला वंदन केलं, पण आता वाणीची कृपा जिच्यामुळे होते त्या सरस्वती देवीला ज्ञानोबाराय वंदन करतात. वैदिक शिष्टाचार आहे. सर्वांनीच सरस्वतीला वंदन केलंय. आता नामदेवरायांनी सरस्वतीला वंदन केले, तो अभंग सांगा. तुकाराम महाराजांनी सरस्वतीला कुठं वंदन केले, तो अभंग सांगा. रामदास स्वामींनी कुठं सरस्वतीला वंदन केले ते सांगा. केले का नाही केले? एकनाथ महाराजांनी कुठं वंदन केलं असेल की नाही सरस्वतीला? सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती, येतो का कुलती तुझं लागी. कोणी केलं वर्णन? नामदेव महाराजांनी. सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती, येतो काकुलती तुझं लागी. एकनाथ महाराजांनी सुद्धा वर्णन केलंच असेल सरस्वतीला. तसं ज्ञानोबाराय करतात. काय करतात? वाचाववी. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया. आता अभिनव वाग्विलासिनी. अभिनव म्हणजे नवीन नवीन. वाग्विलास, वाग्विलास म्हणजे वाणीचा विलास, वाणीची क्रीडा. जिच्या कृपेने वाणी त्या ठिकाणी अभिनव त्या ठिकाणी शब्दाची सृष्टी तयार करते. जिची कृपा असेल तर वाणीतून अशी काही अक्षरं बाहेर पडतात. वाणी त्या ठिकाणी नित्य नूतन आपल्याला वाटते. जिच्या कृपेने नित्य नूतन अशी वाणी प्राप्त होत असते. अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी. चातुर्य, अर्थ आणि कला यांची कामिनी म्हणजे देवता आहे. नुसतंच वाणीची नाही देवता ही, चातुर्याची देवता आहे, अर्थाची देवता आहे, कलेची देवता आहे. चातुर्य, अर्थ, कला, कामिनी, किंवा ज्याला चातुर्य पाहिजे, अर्थ पाहिजे, कला पाहिजे, नित्यनूतन वाणी पाहिजे, अशा लोकांनी कामना करण्यायोग्य देवता आहे कामिनी. चातुर्य, अर्थ, कला, कामिनी कोण आहे ते? ते श्री शारदा. श्री सामान्य नाही, ती आदिशक्ती आहे, जगदंबा आहे. संपूर्ण जगाची नियंत्री अशी असलेली आहे. श्री आहे, आदिशक्ती आहे. शारदा, शारदा म्हटलंय विश्वमोहिनी, विश्वाला आपल्या गुणांनी मोहून टाकणारी आहे. नमिली नमस्कारिली मिया, मी तिला काय केलेलं आहे? नमस्कार केलेला आहे.
कोणाला? नमस्कारिली मिया, माझ्याकडून तिला सुद्धा आता काय केलेला आहे? नमस्कार केलेला आहे. का नमस्कार केलेला आहे? कारण आता ज्ञानेश्वरी लिहायची आणि ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता सुद्धा वाग्विलास पाहिजे. केलाय का नाही वाग्विलास ज्ञानोबारांनी? तैसा वाग्विलास विस्तारू, गीतार्थेशी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जग. माझ्या वाणीला असा काही विस्तार प्राप्त व्हावा, वाणीला असा काही नित्य नूतनता यावी. आली की नाही ज्ञानोबारांच्या वाणीला? माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळवीन. मराठीतलंच बोल नाही माझं, अमृताला सुद्धा फिकं पाडेल. ज्ञानेश्वरी वाचताना अमृत एखाद्याने आणून ठेवलं, ज्ञानेश्वरी वाचत असताना तो म्हणेल नको हे मला अमृत, आणि मला ज्ञानेश्वरी वाचू द्या. म्हणजे ते तसं वाचलं तर बरं का. नाही ते एखाद्याने खडीसाखर आणून ठेवली तरी म्हणतो जाऊ द्या आता खडीसाखर खाऊन मग ज्ञानेश्वरी वाचू. असा वाणीला विस्तार प्राप्त होतो. तैसा वाग्विलास विस्तारो, आता अभिनव वाग्विलाशी. हे वाग्विलास परमेश्वरी, सर्वांग देखनी सुंदरी, राहुनी सभाय अभ्यंतरी, ग्रंथार्थ कुसरी वदवी स्वये. कोणाचं आहे? एकनाथ महाराज आहे. नाथ महाराजांनी सुद्धा वर्णन केलंय. नामदेवरायांचं सुद्धा झालं. तुकाराम महाराजांनी केलंय का कुठं? आता वंदू शारदा, जे चतुराननाची आत्मजा, वाग सिद्धी पावे जे सहजा, तयाच्या चरणा ओझा चरण ओझा दंडवत. हे पण मला वाटते नामदेव महाराजांचं. आता वंदू शारदा, जी चतुराननाची आत्मजा. चतुराननाची आत्मजा आहे म्हणजे ब्रह्मदेवाने निर्माण केली वाणी. वसंत पंचमीच्या दिवशी ब्रह्मदेवाने वर्णन केलं म्हणून वसंत पंचमीच्या दिवशी शारदेची पूजा करतात, सरस्वतीची पूजा करतात. कशी आहे सरस्वती? आता अभिनव वाग्विलासिनी. त्या ठिकाणी वाणीमध्ये नवीन नवीन चातुर्य येतं. वाणीतून नवीन नवीन अर्थ प्रगट होतात. वाणीतून नवीन नवीन कला प्रगट होतात. ज्ञानोबारांची वाणी जी आहे, तुकोबारांची वाणी आहे, एकनाथ महाराजांची वाणी आहे. ही कशी वाणी आहे? नवीन वाटणारी वाणी. रोज ज्ञानेश्वरी वाचली तरी कंटाळ येतो का? अभंग रोज वाचले तरी कंटाळ येतो का? नवीन नवीन भाव त्याच्यातून निघतात, नवीन नवीन अर्थ त्याच्यातून. अर्थ बोलाची वाटप आहे. अभिप्रावचे अभिप्राय तेवी, भावाचा फुलोवरा होत जाय. मतेवरी हरू म्हणे नेनिजे, तसं हे ज्ञानेश्वरीचंच होत आहे. खेचराचे या मना आणि सात्विकाचा पाना, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्य. नुसताच वाणीचा विलास नको. काही काहींचे शब्द खूप चांगले असतात, त्यात का अर्थ काहीच नाही. ज्ञानोबारांचा काव्याची व्याख्या वेगळी आहे. वाचे बरवे कवित्व, कवित्वे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्श जायचं. परतत्वाला स्पर्श करणारी वाणी, परतत्वापर्यंत घेऊन जाणारी वाणी. म्हणून चातुर्य, अर्थ, कला यांची कामिनी सरस्वतीच्या कृपेने अनेकांना बुद्धी प्राप्त झाली.
अनेक पुराणामध्ये, देवी भागवतामध्ये अनेकांना सरस्वती मातेच्या कृपेने वाणी प्राप्त झालेली आहे. सरस्वती मातेच्या कृपेने बुद्धी प्राप्त झालेली आहे. सरस्वती मातेच्या कृपेने अनेकांना चातुर्य प्राप्त झालेलं असं वर्णन केलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने देवी भागवतात असं वर्णन केलं आहे. भगवंतांनी वर दिला. सरस्वतीने भगवान परमात्म्याकडे प्रार्थना केली, इच्छा केली होती. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, तू नारायणांची उपासना कर किंवा नारायणांना स्वीकार. तुझे सगळे लोक पूजा करतील, तुझ्याशिवाय जगामध्ये त्या ठिकाणी कोणालाच बुद्धी प्राप्त होणार नाही. तुझ्या कृपेशिवाय तू सर्व पूज्य होशील. याज्ञवल्क्य नावाचे ऋषी होते, देवी भागवतात सांगतोय. त्यांना गुरूंनी शाप दिला आणि तुझी सगळी विद्या विसरून जाईल, माझी विद्येत जी एवढी शिकवली ती सगळी विसरून जाईल असा शाप दिला. मग त्यांनी याज्ञवल्क्यांनी सूर्य भगवंताची उपासना केली. सूर्य भगवंतांनी सांगितलं, बाबा परत तुला विद्या प्राप्त व्हायची असेल सरस्वतीची उपासना कर. देवी भागवतामध्ये सरस्वतीचे मंत्र आलेत, सरस्वतीचं कवच आलं आहे. ज्याला बुद्धी प्राप्त व्हायची असेल त्याने देवी भागवतात आलेलं सरस्वतीचं कवच, सरस्वतीचे मंत्र, त्याची उपासना करावी. ओम ह्रीं श्रीं ह्रीं सरस्वत्यै चामुंडाय विच्चे, ते देवीचं आहे, तो देवीचा आहे. चामुंडाय विच्चे कुणाचा आहे मंत्र आहे? देवीचा आहे. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. पण सरस्वतीचा हा आहे, सरस्वत्यै नमः. आपलं सरळ म्हणायचं सरस्वत्यै नमः. ओम नको ह्रीं क्लीं लावलं तर तो वैदिक मंत्र बनतो. सरस्वतीची उपासना करा. सरस्वती माते मराठीत जरी म्हणलं, हे सरस्वती माझ्यावर तो कृपा कर तरी होते. या कुंदेंदू तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रवृत्तीभीर देवैः सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. म्हणजे निशेष जाड्य म्हणजे अंधकार, अपहा म्हणजे त्याचा अपहार करण्याकरता, अंधकार घालवण्याकरता, अज्ञान घालवण्याकरता सरस्वतीने माझ्यावर कृपा करावी. कोण आहे ती सरस्वती? या कुंदेंदू तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्र जिने परिधान केलेले आहेत, पांढरा शुभ्र गळ्यामध्ये त्या ठिकाणी हार घातलेला आहे. या विणावर दंड मंडित करा, विणेवर जिने हात छेडलेला आहे. एका हातात स्फटिकमाला आहे, एका हातात ग्रंथ आहे. श्वेत पद्मासना देवी, हस्ते स्फाटिक मालिकाम विदधी दधीम म्हणले. शुक्लाम ब्रह्म विचार सार परमाम माद्याम जगद्व्यापिनीम वीणा पुस्तकधारिणीम अभयदाम जाड्यांधकाराम पहाम हस्ते स्फटिक मालिकाम विदधीम पद्मासने संस्थिताम वंदे ताम परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदाम शारदा. सरस्वतीला वंदन करायचं न झोपता. म्हणून सरस्वती मातेचं वर्णन करत असताना याज्ञवल्क्य ऋषींची गोष्ट मी सांगत होतो. सगळे वेद विसरून गेले, सगळे विद्या विसरून गेले. सरस्वती माते, सूर्याने सांगितलं सरस्वतीची माते उपासना कर. आणि मग सरस्वती मातेच्या कृपेने सगळ्या विद्या त्यांना परत प्राप्त झाल्या. सनत कुमारांनी ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला. देवी भागवतच, देवी भागवतात सनत कुमारांनी ब्रह्मदेवांना प्रश्न विचारला. ब्रह्मदेव म्हणले, माझं डोकं चाला ना काय ते. ही सृष्टी उत्पन्न करून 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 माझं डोकं जड होऊन गेलं. कर्माने माणसाचं कधी कधी काय होतं, डोकं जड होतं.
भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे गेले, देवा काहीतरी उपाय सांगा, डोकंच चालत नाही आजकाल. भगवंतांनी सांगितलं सरस्वतीची उपासना. आणि सरस्वती मातेची उपासना केली. आणि ब्रह्मदेवाला सुद्धा सनकादिकांचा जो काही प्रश्न होता त्याचं उत्तर ब्रह्मदेवाने सुद्धा दिलं. भगवान श्रीकृष्ण त्याची सरस्वतीची उपासना करतात. भगवान शंकरांना प्रश्न विचारला आहे. पृथ्वीने शेष भगवंतांना ज्ञान विचारलं, तर शेष भगवान म्हणले मला ते ज्ञान सांगता येत नाही. कश्यप ऋषींना विचारलं, कश्यप ऋषींनी सरस्वती मातेची उपासना सांगितली. शेष भगवंतांनी सरस्वतीची उपासना करून ते ज्ञान प्राप्त केलं. व्यासांनी वाल्मिकांना विचारलं, पुराणसूत्र विचारलं, वाल्मिकींनी सरस्वतीची आराधना केली. व्यासांना सुद्धा सगळ्या पुराणाचं ज्ञान प्राप्त होण्याकरता कोणाची उपासना कारणीभूत आहे? देवी भागवतात असं लिहिलं आहे. हां, कारण ते देवीचं भागवत आहे. त्या देवीच्या भागवतात असं लिहिलं असतं सगळ्या देवाला कोणाची उपासना करावी लागते? देवीची. गणेश पुराण काढलं तर सगळ्या देवाला कोणाची उपासना करावी लागते? शिवपुराण काढलं तर शिवाची करावी लागते. मग आता देवीचं वर्णन करायचं आहे ना, म्हटले सगळे देव कोणाकडे जातात उपासना करायला? इंद्र भगवंतांनी भगवान शंकरांना तत्वज्ञान विचारलं. भगवान शंकर म्हणले मलाही आठवत नाही आता. सरस्वतीची उपासना केली. म्हणून या ब्रह्माच्युत शंकर प्रभूतीर्भीर देवै सदा वंदिता. सगळे देव सरस्वतीची पूजा करतात. आणि सरस्वती मातेच्या कृपेने सगळ्या देवांना काय होतं? ज्ञान प्राप्त होतं. म्हणून आता अभिनव वाग विलासिनी. अभिनव म्हणजे नित्य नूतन, नवनवीन. माझ्याही ज्ञानोबाराय म्हणतात आता माझ्याही मुखातून ज्ञानेश्वरी बाहेर पडावी, पण नवीन नवीन शब्द बाहेर पडा. शब्दसृष्टी अंगवे जयाचेनी आठवे, शब्दसृष्टी अंगवे, सारस्वत आगवे जीवेशी. झालं. जे चातुर्य अर्थकला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी. विश्वाला मोहून टाकणारी, तिच्या गुणाने सगळं विश्व मोहित झालेलं आहे. काय काय गुण शारदेचे आहेत आणखीन थोडासा विचार उद्या